मला ओळखत नाहीत असं त्यांनी म्हटले, पण काय झालं, मनोजदादांना त्यातनं काय संदेश द्यायचा होता ते आपल्याला माहित नाही. समजा आमची ओळख असेल नसेल तो पार्ट वेगळा आहे. आता त्यांना स्टेजवर घेऊन जातानाचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे. आंतरवलीतलेच काही बांधव ते ऐकल्यानंतर मला येऊन सांगितले की दादा, ते साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा मनोजदादा तुम्हाला संपर्क करत होते, इकडे सभेला बोलवायसाठी फोन लावलेले होते. 50% आत ओबीसी मधून आरक्षण. मग मनोज जरांगे पाटलांना मी त्यावेळेस म्हणालो होतो की हे जर समाजानं स्वीकारले आता हळूहळू, तर मग आपण हे आपल्या बॅनरवर ते तसं लावलं पाहिजे. आणि जर तुम्ही तसं लावत नसाल तर मी येणार नाही. काल मराठा आरक्षण अभ्यासकांशी मनोज जरांगे यांची चर्चा झाली आणि तेच मराठा आरक्षण अभ्यासक ॲडव्होकेट योगेश केदार सर आपल्यासोबत आहेत. काल चर्चा झालेली आहे आणि मनोज जरांगेंना तुम्ही जे काही सांगितलं ते त्यांनी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं का? कारण त्या चर्चेवेळी ते म्हणाले तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही. हा, ते आता ते कुठल्या हेतून बोललेत मला माहित नाही. पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्याच्यात जरांगे पाटील सुद्धा आहेत. माझे एक 5-6 वर्षापासून तरी किमान चांगली ओळख आहे. आणि मनोजदादांना त्यातनं काय संदेश द्यायचा होता ते आपल्याला माहित नाही. पण त्यांनी आवाहन केलं होतं मराठा समाजातल्या अभ्यासकांना तिथं बोलवण्याचं. त्याप्रमाणे समाजाला काय खऱ्या म्हणजे कसं काय मिळू शकते आरक्षण हे सांगण्याची जबाबदारी आम्ही समजलो आणि समाजाला सांगावं म्हणून आम्ही तिथं गेलो. समजा आमची ओळख असेल नसेल तो पार्ट वेगळा आहे. आता त्यांना स्टेजवर घेऊन जातानाचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे. पहिल्या दिवशी लाठीचार्ज झाला, त्यानंतर स्टेजवर नेऊन सोडण्यापर्यंत सुद्धा तो माझ्याकडे व्हिडिओ आहे. आंतरवलीतलेच काही बांधव ते ऐकल्यानंतर मला येऊन सांगितले की दादा, ते साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा मनोजदादा तुम्हाला संपर्क करत होते, इकडे सभेला बोलवायसाठी फोन लावलेले होते. आणि ते आम्हीच दोघं असतानाच त्यांनी फोन लावला होता. आम्ही सगळेच फोन ऐकत होतो. आम्ही म्हणालो की बाबा त्यावेळेस मी का आलो नाही, तुम्हाला काय, तुमचं काय मत आहे? तर ते म्हणले नाही, तुमचं म्हणणं होतं की 50% आत ओबीसी मधून आरक्षण असं तुम्ही बोर्डवर लिहा, मागच्या बॅनरवर, अशी तुमची भूमिका होती. मग मी म्हणलं दादांचं काय म्हणणं होतं? तर मला दादांचं म्हणणं होतं की नाही, आपण मराठा आरक्षण लिहू आणि निवेदनामध्ये तुमची मागणी आपण घालू, पण तुम्ही या. मी काय म्हणालो होतो परत, तुमचं म्हणणं होतं की कळंबमध्ये 50% आत ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना, हे असं स्पष्ट उल्लेख करून लाखोंच्या संख्येनं मराठा समाज एकत्र झालेला आहे. तिथं सगळ्यांना दिसलंय. त्याच्यानंतर शिरूर कासारमध्ये ज्यात जरांगे पाटील सुद्धा येऊन बसले होते आमच्या सगळ्या असं अंतरावर, त्यावेळेस ते मांडणीच आपण करायचो ह्या सगळ्या आंदोलन. शिरूर कासारमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन झालं, 5-50 हजार लोक आले होते. त्याच्या बोर्डवर सुद्धा होतं मराठ्यांना 50% आत ओबीसी मधून आरक्षण, अशी स्पष्ट मागणी होती. त्याच्यानंतर परंड्यात सुद्धा एक मोर्चा झाला होता, त्यातही लाखो लोक बांधवांनी गोळा केली होती, सगळे आले होते. त्यात ही मागणी स्पष्ट होती. मग मनोज जरांगे पाटलांना मी त्यावेळेस म्हणालो होतो की हे जर समाजानं स्वीकारले आता हळूहळू, तर मग आपण हे आपल्या बॅनरवर ते तसं लावलं पाहिजे. आणि जर तुम्ही तसं लावत नसाल तर मी येणार नाही. ते म्हणले की नाही, आता आम्ही छापले, मी कसंही करू. मी म्हणलं मी दुसरं छापायला मी पैसे देतो, पण तुम्ही तसं केला तर येणार नाही तर नाही. मग ते म्हणले की नाही, मग आम्ही दुसरे लोक नाराज होतील आणि इकडले तुम्हाला परिस्थिती माहित नाही, पण तुमचा फॉलोअर मराठा समाज झालाय, दुसरे लोक नाराज होतील म्हणून तुम्ही नका येऊ. म्हणजे तुम्ही या, आपण तसं मी करणार नाही बॅनरवर. म्हणजे जरांगेंनी त्यावेळेस तुमचा जो विचार होता, तुम्ही जे सांगितलं होतं ते डावललं का? हा, म्हणजे त्यांना ओबीसीतून आरक्षण हे निवेदनात द्यावं म्हणून त्यांची भूमिका होती. पण स्पष्टपणे बॅनरवर किंवा स्पष्टपणे बोलण्यामध्ये त्यांचं असावं असे म्हणजे नव्हतं असं मला वाटतंय. ते करत होते. आणि मला ओळखत नाहीत असं त्यांनी म्हटले, पण काय झालं, ते आमचे साताऱ्याचे विवेकानंद बाबर सर म्हणून, ज्यावेळेस लॉकडाऊन पडला त्यानंतर मराठ्यांची सगळी आंदोलनं बंद झाली. पण आम्ही सगळ्यांनी एक ती ज्योत तेवत ठेवली होती. त्यांनी काय करायचे, दर रविवारी रात्री 9 वाजता झूम मिटिंग घ्यायची आणि त्या झूम मिटिंगमध्ये महाराष्ट्रातले जे चळवळीत काम करणारे मराठवाड्यातले असतील किंवा महाराष्ट्रातले असतील ते त्या बैठकीत यायचे, हजर राहायचे. त्यावेळेस बऱ्यापैकी मार्गदर्शन मी करायचो, कसं मिळू शकते, काय मिळू शकते. आणि मला वाटतं की त्यात 30 बैठकांमध्ये तर मनोज जरांगे पाटील उपस्थित असतील. म्हणजे झूम मिटिंग मध्ये बसायचे जरांगे पाटील, असं काय हे नाही. त्यामुळे त्यांना ते मला नक्कीच ओळखतात, किमान लॉकडाऊन पासून तरी. पण ते काल कुठल्या हेतून म्हणले असतील मला माहित नाही. पण त्यांच्या डोक्यात काय राग वगैरे आहे का तुमच्याबद्दलचं, जाणून बुजून ते हे बोललेत का? ते काय आता आपण सांगू शकत नाही काय बरोबर बोलले काय नाही.
त्यांनी आव्हान केलं तर बाबा या मराठा समाजाच्या अभ्यासकांनी मला सांगा इथं. आम्ही सांगितलो. ते म्हणत होते की हैदराबाद गॅजेटियरच्या जी आर मध्ये काय सुधारणा केल्यावर सगळ्या मराठ्यांना मिळेल आरक्षण. तिथं मी माझी स्पष्ट भूमिका ठेवली की तुम्ही कितीदारी सुधारणा केली आपण तरी त्याच्यातनं काही मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, मराठा जातीच्या लोकांना आरक्षण मिळणार नाही. हा मराठा समाजाकडे ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत यांना आरक्षणाच्या मध्ये व्यवस्था होऊ शकते. तुम्ही आतापर्यंत कुणबी समाज म्हणजे कुणबी जेवढा आरक्षण नोंदी आहेत अशा लोकांसाठी जे काही आपलं आंदोलन झालंय ते चांगलं झालेलं आहे, काय म्हणजे अडचण नाही. पण ज्यांच्याकडे नोंदच नाही अशा लोकांना देता येणार नाही, किती सुधारणा करा. शेवटी कायदा श्रेष्ठ असतो. जी आर हा कायद्याला अनुशंगून केला जातो हेही सांगायचा मी प्रयत्न केला की जी आर म्हणजे काय फायनल गोष्ट नाही आहे. कायद्याला विसंगत जी आर असेल तर तो त्याचा काही उपयोग होत नाही, रद्द सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आमची एक विनंती त्यांना पाटलांना होती की बाबा पाटील आपण आता काय करू, ही अशी भूमिका न ठेवता कुणबी जी जुने कायदे आहेत त्या जुन्या कायद्यानुसारच होणार आहे. आपण काय नव्यानं कायदा जन्माला घातलेला नाही. 3 वर्षात तर काय नवीन आम्ही कायदा आणलेला नाही की बाबा आता नाही मराठा समाजाला कुणबी आपण समजायला असं केलो. हा, ज्यांच्याकडे नोंदी नव्हत्या, ज्यांना माहितच नव्हतं की आपण कुणबी आपल्याकडे नोंदी असेल, ह्या बाबतीत जाणीव जागृती झाली आणि आरक्षणामध्ये त्याचा सहभागी झाला आणि त्यात मनोज जरांगे पाटलांचा मोठा वाटा आहे. त्याच्या आधी आम्हीही वनवास यात्रेच्या माध्यमातून ओबीसीतूनच आरक्षण कसं मिळू शकते, कुणबी आणि मराठ्यांचं आधार घेऊन आयोगाने आतापर्यंत मराठा समाजाला मागास कसं ठरवलेलं आहे. आमचं रोटीबेटी व्यवहार होतो. मग एक आमचा नातेवाईक म्हणजे कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतो आणि एक आमचा नातेवाईक मराठा म्हणून त्याला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही. हे सगळे प्रश्न प्रतिप्रश्न महाराष्ट्रात आपण बऱ्यापैकी करण्यामध्ये माझी भूमिका होती. आम्ही वनवास यात्राही काढून महाराष्ट्रावर फिरलो. तुळजापूर ते मुंबई असं पोतडे अंगावर घालून आम्ही गेलो. आझाद मैदानमध्ये चिखलात 3-4 महिने काढले. चिखलातच झोपायचो, तिथंच बसायचो चिखल खाली असल्यावर. त्यावेळेस लोकांना आमच्याविषयी कळकळ वाटायला चालू झाली की अरे ही पोरं काहीतरी करायला लागलेली आहेत आणि यांचा जो मुद्दा आहे ओबीसी मधल्या आरक्षणात ह्याच्यात दम आहे. हळूहळू लोक वाढायला चालू झालेले होते. आमचं आझाद मैदान 9 ऑगस्टला आंदोलन झालं. त्याच्यामध्ये 5-6 हजार तरी लोक होते. मी म्हणणार नाही की बाबा फार काय लाखांना जमले होते, असं नाही. 5-6 हजार लोक आले होते आझाद मैदानमध्ये. 5-6 हजार लोक येणं त्या काळातली मोठी गोष्ट होती. समाजाला तो विशेष मुद्दा पडत नव्हता आधी. त्यावेळेस ते आले होते. त्यावेळेस प्रमुख वक्ता मीच होतो आझाद मैदानावर क्रांती मोर्चात आणि सगळे मराठा क्रांती मोर्चा असेल सगळ्यांना एकत्र करून आपण तो स्टेज केला आणि सगळ्यांना एकत्र घेतलं मतभेद. आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनात तिथं लाठीचार्ज झाला. तुम्हाला त्या काळात एक सांगतो, दत्ता पाटील हडसणीकर म्हणून एक फार फेमस झालेला उपोषण करतो. इमानदारीने त्यानं केलं. त्याचा हाताचा आहे ना कातडी कुजली होती. डॉक्टरांनी त्याला फार हे केलं. त्यांचं विधानसभेत त्यांच्या नावानं चर्चा झाली. दत्ता पाटील हडसणीकर, अशोकराव चव्हाणांनी त्यांचा नाव उल्लेख केला होता. म्हणजे आम्हाला सपोर्ट मध्ये म्हणून बसलेला तो की नाही आझाद मैदान आपले बांधव आहेत, योगेशजी केदार बसलेले आहेत त्यांचे सपोर्ट म्हणून. पण नांदेडमध्ये बसलेला होता तो. फार फेमस, सगळ्यांच्या स्टेटसवर गेलेला कार्यकर्ता होता. म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आधी दत्ता पाटील आणि प्रामाणिक. आजही ते पोरग बिचार संघर्ष करायला लागलेला आहे. त्याची पोरगी, त्याची मुलगी जी आहे त्यांची, तिला कुठला तरी आजार आहे, त्याचं ते उपचार करायला. पण असं त्याग भरपूर आहे सगळ्यांचा. ज्या दिवशी लाठीचार्ज झाला आमच्या आंदोलनाच्या 15 दिवसानंतर आम्ही 10 तारखेला ऑगस्टमधून बाहेर आलो, माघारी आलो आणि मला वाटतं काही 10-15 दिवसात त्यांच्या इथे लाठीचार्ज झाला. आणि पहिल्या बातम्या सुद्धा माझ्या आहेत. मला तो समाजालाही माहिती आहे त्या गोष्टी, का मी काय वेगळं सांगत नाही. प्रत्येकाला एव्हिडन्स आहे आणि विदाऊट प्रूफ मी काही बोलत नाही. त्या एबीपीला माझ्या बातम्या आहेत, सगळ्या बातम्या. पहिलं ज्यावेळेस लाठीचार्जच्या बातम्या झाल्या हे लावून घेण्यासाठी माझी थोडीशी भूमिका आहे. निलेश कोरणकरने त्यांचे व्हिडिओ टाकलेले होते. निलेश कोरणकरांचं म्हणणं होतं की मनोज दादांचं असं म्हणणं आहे की तुमचे संबंध आहेत मीडियामधल्या लोकांसोबत आणि तुम्ही काय करा, आमचे बातमी दाखवा. आज काय बातमी घ्यायला तयार नाहीत, कारण त्या दिवशी ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशी सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव असे सगळे मोठमोठे देशातले नेते मुंबईत आले होते. त्यामुळे पॉलिटिकल न्यूज कव्हरेज जास्त असल्यामुळं आंतरवलीला स्पेस मिळत नव्हता. पण आम्ही विनंत्या करून लावलं. पहिलं बाईट माझे आहेत, त्याच्यानंतर पहिल्यांदा पोचणाऱ्यांपैकी आम्ही आहे. पहिल्यांदा इंदापूरमधल्या आमच्या बांधवांनी, प्रवीण पवार असतील किंवा आमचे पवन घोगरे असतील, ह्या लोकांनी पहिली सभा बोलवली आणि तिथं सभेत पहिलं समर्थनाचं भाषण मी केलेलं आहे. त्यानंतर पहाटे पोचलो. त्या दिवशीही त्यांना सगळं माहिती आहे की हु इज योगेश केदार. काल त्यांनी म्हणले दादांचा असं काहीतरी असेल राग मनामध्ये, पण आमचा हेतू मराठा समाज आज हा एकत्र आले आहे. ना योगेश केदार महत्वाचा आहे ना मनोज जरांगे पाटील महत्वाचा आहे. योगेश केदारपेक्षा, जरांगे पाटलापेक्षा तो समाजाचा मुद्दा महत्वाचा आहे. आरक्षणासाठी समाज झगडायला लागलाय. आणि ह्याच्या आधी तुम्हाला सांगतो ताई,
पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी वाद पेटवायचा प्रयत्न केलेला होता आरक्षणासाठी, म्हणजे नव्यानं. त्याच्या आधी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या आधी अण्णासाहेब पाटलांनी केलं, त्यानंतर खेडेकर साहेबांनी केलं, त्यानंतर 2012-13च्या आसपास छत्रपती संभाजीराजेंनी केलं. त्यांनी तो अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. शिवशाही रथयात्रा काढली, शिवशाही यात्रा काढलेली, सगळ्या महाराष्ट्राच्या मराठ्यांना एकत्र करायचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यानंतर कोपर्डीची घटना झाली. कोपर्डीच्या घटनेनंतर हे मराठा समाज एकत्र आला आणि लाखोंच्या संख्येने आला. त्यावेळेस नेता कुणीच नव्हता. नेता नसताना सुद्धा मराठा समाज एकत्र आला आणि मुली छोट्या मुली स्टेजवर उभा राहायच्या आणि मराठा समाजाच्या मागण्या त्या त्यांच्या पद्धतीनं करायच्या. म्हणजे याचा अर्थ काय, मराठा समाज एकत्र येण्याचं प्रमाण नेहमीच आहे. एक आहे का एकत्र आहे. त्याच्यानंतर मग मधला काळ काय गेला. पण आमच्यासारख्या माणसांचा काय रोल होता की बाबा आपण आतापर्यंत ज्या मागण्या केलेल्या आहेत, एक पुरुषोत्तम खेडेकर साहेब सोडले तर त्यांची मागणी ओबीसीतून आरक्षणाची होती, पण नंतर इतर सगळ्या गोष्टींमध्ये आरक्षणाची मागणीच चुकत होती. त्याला कायदेशीर आधार काय आहे, कसं 50% आत बसल, त्याला आकडेवारीचं काय संदर्भ आहे, या सगळ्या गोष्टी जागृती करण्याची भूमिका आम्ही निभावली. आणि मी सुप्रीम कोर्टात मराठ्यांची केस सुरू असताना तिथेही मी उपस्थित होतो. संभाजी महाराजांचा सचिव असल्यामुळं केसमध्ये काय मराठ्यांचा स्टँड आहे, सरकारचं काय स्टँड आहे, सदावर्तेचं काय स्टँड आहे, की तिथं आम्ही बसायचो. सदावर्ते पण तिथे येऊन बसायचा ना. ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघितलेल्या. जेव्हा पार्लमेंटमध्ये 102वी घटना दुरुस्ती झाली, 105व्या घटना दुरुस्तीपर्यंत संभाजी महाराजांच्या सोबत राजे खासदार होते, त्यामुळे त्यात भाषण लिहिण्यामध्ये, मुद्दे काढण्यामध्ये सुद्धा माझी भूमिका होती. पार्लमेंटमध्ये सुद्धा कायदा निर्मिती कशी झाली, म्हणजे NCBC नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस कमिशन, हे कमिशनच्या संदर्भानं त्याला वैधानिक आधार देण्यासाठी जे केंद्रानं कायदा बनवला, त्याच्यानंतर आधीची प्रक्रिया काय होती, त्याच्यानंतरची परिस्थिती काय आहे देशामध्ये आरक्षण देण्यासाठीची, ओबीसी देण्यासाठी, ह्या सगळ्या मी जवळून बघितलोय. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील शासनामध्ये फिरलो, संभाजी महाराजांच्या अख्खा महाराष्ट्र फिरून काढलोय, पिंजून काढलोय. या सगळ्या चळवळी वगैरेंचा बारकाव्यानं अभ्यास करायचं भाग्य माझ्या नशिबाला आलंय. म्हणून मी मनोज जरांगे पाटलांना नाही, माझी विनंती होती की आपण 2 चाकं होणं गरजेचं आहे समाजाचं. एका चाकावर होणार नाही, किंवा 2 खोंड होण्याची गरज आहे. तुम्ही एक बैलानं जर जास्त काळ जर काय बैलगाडी ओढायला लागले तर त्याच बैलाला त्रास होणार आहे का नाही. दुसरा नव्यानं आलेला खोंड बी आपल्याला झुपावं लागेल, कोणतं चांगलं बैलगाडी चालेल. किंवा हा रिले रेस आहे, बॅटन असतं ना, तो म्हणजे रिले रेसमध्ये हे असतो लाकूड काय, तर त्या रिले रेसमध्ये 4 पळालेले असतात. एक जण सुरुवात केलेला असते, मग त्याचा कोणीतरी मध्ये घेतंय, त्याच्या पुढं मध्ये घेतंय. का फास्ट पळतात का, पण प्रत्येकाचा दम शेवटपर्यंत निघणार नाही. तेवढा फास्ट मध्ये आपल्याला जर जिंकायचं असेल रेस, तर आपल्याला एकमेकाच्या हातात हात द्यावा लागणार आहे. त्याला पुढच्या मागच्यानं पळ 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 म्हणावं लागणार आहे, वा वा म्हणावं लागणार आहे. आता मागच्या काळामध्ये जरांगे पाटलांच्या हातात तो रिले आलेला आहे की नाही. मग आम्ही त्यांचं कौतुक करतो, दादा बरोबर आहे, चांगला आहे, पुढे झालं पाहिजे. समाज एकत्र आहे का नाही, समाज नेतृत्व तुमच्याकडे आहे का नाही, विश्वास आहे का नाही. तर आता आपण ही रेस जिंकण्यासाठी म्हणून मैदानात उतरलं पाहिजे, ते जिंकायचं आहे. ह्याच्यामध्ये ह्या हेतून आम्ही अपमान झाला तरी मान अपमान हे सगळं गुंडाळून बाहेर ठेवलं. आणि तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही काय केलं की लाज भय शंका दुराविला मान गेला अभिमान खंडोनी. इतका वेळेस आम्ही हे चळवळ उभी करताना अपमान आमच्या लोकांनी केला आहे, राज्यकर्त्यांनी केला, नेत्यांनी केला, आपल्याच लोकांनी केला. आता ते अपमान करून घ्यायची सहन मला सवय लागलेली आहे. त्यामुळे समाजाच्या हितासाठी मी अपमान अनेकदा सहन करतो, कमीपणा घेतो, जाऊन बसतो. समाजाला चांगला आहे हेच हित आहे, ह्याच्यातच हित आहे हे सांगतो. आणि काही लोकांना, कार्यकर्त्यांना, अंधभक्तांना लवकर लक्षात येत नाही, थोडं उशिरा लक्षात येते. जरांगे म्हणतायत की सरसकटचा नाद सोडा, यावर तुम्ही सहमत आहात का? हे बघा, आम्ही म्हणत होतो की ह्या GRच्या माध्यमातून त्यांचा जो दावत होता, सगळा मराठा मी मराठ्या ओबीसीत घालतो, सरसकट मराठा ह्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणात जाईल, म्हणजे कशात कुणबी होईल. आम्ही म्हणत होतो की सरसकट महाराष्ट्राला कुणबी करणं शक्य नाही आहे, किंवा ह्या उपलब्ध कायद्यामध्ये सध्याचे जेवढे कायदे आहेत ह्याच्यामध्ये मराठवाड्यातला सुद्धा सरसकट मराठा ह्या GRच्या माध्यमातून घालता येणार नाही, आमचं म्हणणं होतं. त्यांनी काल ते मान्य केलं की नाही त्या GRनुसार सरसकट जाता येणार नाही. हा, त्यांचा काल एक आक्षेप होता की तुम्ही सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायचं म्हणता, हे काय होणार नाही. मग मला तिथं बोलायचं होतं की दादा असं होणार नाही. शेवटी तुम्ही सरसकट महाराष्ट्राला कुणबी करा ही मागणी तुम्ही आणली होती, त्यावेळेस आम्ही सांगत होतो की होणार नाही, ते होणार नव्हतं. तुम्ही सगळे सोयरे आणला, सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून सगळ्याच मराठा समाजाला घालणार हा शब्द तुम्ही आणला. सरसकट शब्दच तुमचा, माझा शब्दच नाही, मी कधी सरसकट वापरत नाही. तिथं ते होणार नव्हतं, ते झालं नाही.
मराठा समाजाला सरसकट घाला किंवा घालू नका हा म्हणायचं नाही. मराठा शब्द ओबीसीच्या यादीत घाला, आपोआप सगळ्यांचा सुटेल. मी कालही सांगितलं, काही लोकांचे व्हिडिओ अर्धे येत असतील किंवा लाईव्ह ज्यांनी बघितले त्यांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणून जरा माळी समाजाला वारंवार आंदोलन करावं लागते का? सुतार समाजाला वारंवार आंदोलन करावं लागते का? दाखले देण्यासाठी एवढं धडपड करावं लागते का? नाही ना. मराठा समाजालाच का करावं लागते? तर म्हणजे आपलं कुठेतरी मागणी चुकायला लागले. मनोज जरांगे पाटलांना वाटतं की राज्यकर्ते देणार नाहीत मराठा समाजाला आरक्षण. अरे राज्यकर्ते देणार नाहीत म्हणून तर आपल्याला आंदोलन करायचं आहे. राज्यकर्ते ओबीसी मध्ये आरक्षण त्यांनी सहजासहजी देणार नाहीत म्हणून तर आपण आझाद मैदानाला अनेकदा गेलोय. पण मागणी आपण काय व्हायला त्यांना सुईची आधी जिथपर्यंत करू. राज्यकर्त्यांना सोपं काय आहे? हैदराबाद गॅजेटियरचं जी आर देणं सोपं आहे, देणार ते. राज्यकर्त्यांना सोपं काय आहे? मराठा समाजाला ओबीसी सारख्या सुविधा देणं सोपं आहे. सारख्या सुविधा देतो म्हणणं सोपं आहे. तुम्ही एखादं मग आम्ही सगळे सोयरे तुम्हाला कागद देणं सोपं आहे, तुम्हाला हा जी आर काढलो देणं हे सोपं आहे त्यांच्या हातात. राज्यकर्त्यांच्या हातात आहे पण त्यांना द्यायचं नाही अशी गोष्ट कुठली आहे? मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण. संविधानानं ते नाकारले का? कायदा त्याला नकार देतोय का? तर नाही. या देशामध्ये सगळ्यात उच्च जर काय असेल, सर्वोच्च काय असेल तर ते संविधान आहे. ना मुख्यमंत्री सर्वोच्च आहेत, ना हे सरकार सर्वोच्च आहे, बरोबर आहे, ना इथलं न्यायालय सर्वोच्च. ह्या देशामध्ये सर्वोच्च काय आहे तर संविधान आहे. त्या संविधानामध्ये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेताच येणार नाही अशी तरतूद नाही आहे. म्हणून मी अजून एक काल सांगायचा प्रयत्न केला होता की मान्य हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती घोगे साहेब, जे आम्ही आता वंजारी मराठा असं काही मांडणी चालू आहे, पण न्यायमूर्ती घोगे साहेब हे वंजारी समाजातले आहेत एवढं तर कळतं त्यांच्या आडनावर. आता प्रभारी न्यायमूर्ती होते, त्यांच्या बेंच समोर मुद्दा आला. ते म्हणाले की जर मराठा समाजाला तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासच ठरवलाय सरकारनं, तर मग तुम्ही त्यांना मराठ्यांना ओबीसीत का घालत नाही असा प्रश्न केला न्यायमूर्तींनी. ते त्याला आपल्या राज्याचे ऍडव्होकेट जनरल ते प्रमुख असतात, सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी असते न्यायालयात. त्यांनी म्हणले की देता येईल, उपवर्गीकरण करून सुद्धा देता येईल. असं कोण म्हटलंय? ऍडव्होकेट जनरल. मी तो मुद्दा काल पाटला नाही सांगायचा प्रयत्न केला. सरकार द्यायच्या मानसिकतेत आहे आज. घेणं आपलं काम आहे, ती मागणी करणं आपलं काम आहे आंदोलक म्हणून, आहे का नाही? बळबळल्यानंतर कोण तुम्हाला देणार नाही. त्यांनी तुमची भूमिका घेतली. आता मनोज जरांगे पाटलांनी काय करायला पाहिजे असं माझं मत होतं काल सांगायचं की तुम्ही ती मागणी पुढे घ्या, म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेल. मराठवाड्यातला जो संघर्ष करणारा मराठा आहे, आतापर्यंत मला काहीतरी मिळेल म्हणून रस्त्यावर उतरणारा तो मराठा, रोजंदारीने जाणारी आमची माता माऊली, तिनं स्वतःच्या खिशातले पैसे आलेले रोजंदारीतनं वाचून लेकरं आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून जी काही संघर्ष करायला लागले ना. बाप एखाद्या लेकराला काहीतरी कपडा न घेता माझ्या लेकरांच्या भवितव्यासाठी म्हणून आंदोलनात माणसं पाठवायला लागलेला आहे. तिथं 4 भाकरी करून देणारे आमच्या म्हाताऱ्या माऊली असतील. ह्या सगळ्यांच्या अपेक्षा काय? मराठ्यांना टिकणारं आरक्षण मिळावं. ते टिकणारं आरक्षण काय आहे तर मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देत आहे. राज्यकर्त्याच्या मनात नसलं तरी राज्यकर्त्यांना मजबूर करणं तर तुमची मजा आहे ना. खरी मर्दूम काय? मी एकनाथ शिंदेला शिवाय देतो, मी देवेंद्र फडणवीस, मी अमित शहाला असं करेन, आहे का नाही? आपल्यात झुकवायची ताकद माझ्यात आहे का नाही? आहे ना तुमच्यात. मग कशावर झुकवलं पाहिजे? तर ह्या मुद्द्यावर झुकवलं पाहिजे. आज जे काही ओबीसी समाजातले लोक विरोध करतात का नाही, तुम्हाला कायदेशीर दृष्टीने उघडं पाडायचा प्रयत्न करायला की सरसकट होणार नाही ना. कोकणातल्या कुणब्यांचा आणि कोकणातल्या मराठ्यांचा पूर्णच विषयच वेगळा आहे. तो सरसकट तो होणार नाही. बरं, कोणी तुम्ही सरसकट आज पण मराठी सगळे कुणबे आहेत असं म्हणलं तर तसंही चालणार आहे ना. कायदा तशी तरतूद आहे का आत्ताच्या उपलब्ध कायद्यामध्ये नाही म्हणून ओबीसीचे विरोध करतात. मी 5-6 वर्ष झालं ही मांडणी करतोय, आजपर्यंत मला एकाही मुद्द्यावर खोडलेलं नाही. तुम्ही 50% आत बसते म्हणता आणि कसं बसणार आहे सांगा, सांगतो आम्ही. बरं, मी देवेंद्रजींसोबत 2 वेळा 45 मिनिट, कधी 50 मिनिट बोलला असेल, 2-3 वेळेस चर्चा केली. तो माणूस सुद्धा शांतपणे ऐकून घेतो. मी त्याला केस लॉस सहित देवेंद्रजींना सांगू शकलोय, संविधानाचे कलम सांगितलेत, सुप्रीम कोर्टातले गोष्टी सांगितलेत, मान्य म्हणजे पार्लमेंटमध्ये काय झालं ह्या सगळ्या गोष्टी चर्चा मी केलोय. माझी अपेक्षा होती की मनोज दादाने जर ऐकले असते. ठीक आहे, आम्ही प्रयत्न तुम्ही काय काळ करायचा होता. कुणबी समाज, कुणबी जे नोंदी आहेत त्यांच्यासाठी धडपड करायची होती. झाले ना आता 3 वर्ष, त्यात जेवढं काय देता येते तेवढं झालेलं आहे. हे मी काल बोललो, यश झालेलं आहे. पण जो उर्वरित करोडो मराठा समाज आहे, जो गरीब आहे, संघर्ष यांना द्यायचा असेल तर आपल्याला ऐकलं पाहिजे होतं. त्यांनी काय ऐकलं? मराठा आरक्षण अभ्यासकांना चर्चेसाठी बोलवलं, मात्र जरांगेंना जे गरजेचे मुद्दे आहेत ते मांडता आले का त्या अभ्यासकांसमोर? नाही, जरांगे पाटलांना ते ऐकायचं होतं. त्यांचे तर काय त्यांनी मांडणीच आहे. त्यांची इच्छा होती की ह्या GR मध्ये सुधारणा.
माझं म्हणणं होतं की बाबा GR मध्ये नाही, बाकीचे अभ्यासक तर काही इतर महाराष्ट्रातले कोणी आले नव्हते, त्यांचे प्रॉब्लेम असतील. आणि मी काय अभ्यासकांच्या पंक्तीत जाणार का एवढा विद्वान मी पण नाही, पण मी एक साधा कार्यकर्ता आणि ही चळवळ उभी करण्यामध्ये छोटंसं योगदान देणारा एक मी कार्यकर्ता आहे, म्हणून तिथे उपस्थित राहिलो. लोकांना वाटत होतं की याचा एवढा अपमान केला हा येणार नाही, मी गेलो. त्यांना वाटत होतं की योगेश केदार येऊ शकत नाही, तरी मी गेलो. माझ्यासाठी समाजाचं हित महत्वाचं आहे. मला अनेकांचे फोन आले, कशाला जाताय दादा, अपमान करतील तुमचा, कोणतर काहीतरी म्हणाल. मी म्हणलं माझ्या अपमानासाठी मी लढत नाही, माझा अपमान होईल काय अडचण, एकदा अजून एकदा होईल. तरी मी गेलो. समाजाला खरं काय मिळणार आहे हे सांगणं माझं जबाबदारी आहे. आणि अजून एक प्रश्न झाला असता ना की तुम्ही तिथं कधी गेलाच नाही आणि तुम्ही इकडं बसून सांगताय, असं लोकांनी म्हटले असते. पण समाजालाही माहित आहे की मी कायम पाटलांच्या जवळ जाऊन सांगितलेलं आहे. हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत जो काही GR वगैरे त्यांनी आझाद मैदानला दिला होता, त्याही वेळेस मी हातात जवळच होतो. तो GR त्यातनं काही मराठ्यांना मिळणार नाही हे त्या दिवशी मी बोललेलो होतो. मराठ्यांसाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला आता रस्ता थोडासा चेंज करावा लागेल. मराठा एकत्र आहे, फार काळ जर आपल्याला एकत्र ठेवायचं असेल तर आपल्याला त्या शेवटच्या मराठा समाजाचे विचार करावा लागणार आहे, कार्यकर्ते विचार करावा लागणार आहे. धडका घेऊ. आम्हाला तर काय राजकारणातून आता तुम्ही बाद केलेलाच आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात राहून त्यांच्या विरोधात षडयंत्र करतोय असं तुम्ही बोलला. उदय सामंत साहेबांना फोन करून म्हणला की तुमचा प्रवक्ता त्याला OBC पाहिजे, मराठी पाहिजे, तो षडयंत्र करायला असं पर्यंत म्हणला. आता मला वाटतं की आपला आता शिंदे साहेबांच्या मनामध्ये आपले संशय निर्माण झालेला असेल, काय सांगता येत नाही ना. आपण त्या क्लॅरिफिकेशनला पण गेलो नाही. मी माझ्या जातीच्या विरोधात कधी षडयंत्र करू शकत नाही, माझ्या रक्तात तो नाही दोष. मी माझ्या समाजासाठी ज्या शिंदे साहेबांनी भरपूर काय दिलं होतं त्यांच्या विरोधात मी काही षडयंत्र करण्यात पण मोठा नव्हतो, पण माझ्या विरोधात तसं केलंय. तेवढं केलेलं असताना सुद्धा 10 दिवस मीडिया ट्रायल करून माझ्या विरोधात सगळं बोललेलं असताना सुद्धा मी गेलो, कारण मला माझ्या समाजाच्या भावना महत्वाच्या होत्या. लोकांची अपेक्षा होती की दादा तुम्ही एकत्र या, एकत्र बसा, एकत्र सांगा. मी एकत्र बसण्याचा प्रयत्न आम्ही केला. दादा काही गोष्टी मीडियाच्या समोर बोलता येणार नाहीत. आपण जर स्ट्रॅटेजी काही समोर सांगितली तर त्याच्या विरोधात फिल्डिंग लागू शकते आतापासून. म्हणून मी म्हटलं होतं की आपण 5 मिनिट थोडं आतमध्ये बसू. त्यालाही त्याने काय घेतलं, नाही नाही मी ऐकणार नाही, मी जमणार नाही, मला आतमध्ये मी बसणार नाही. काही गोष्टी आम्हाला जे काय माहिती आहेत कळतात सरकारमध्ये राहिल्यावर, हे जर आपण जगजाहीर हाताच केलो तर आपल्या विरोधात यंत्रणा. हे माझा हेतू शुद्ध होता. मी काय मंत्री नव्हतो, मी काय मुख्यमंत्री नव्हतो बंदराडा जाऊन बसायला, मी काहीतरी वेगळी डील करायला. माझ्यापाशी द्यायला आहे काय, एक ज्ञान देण्यासाठी व्यतिरिक्त, माहिती सांगण्याच्या व्यतिरिक्त माझ्यापाशी आहे काय, मी काय देणार आहे तुम्हाला? किंवा मी असं काय बंदराडमध्ये जाऊन मी वेगळं करणार आहे का, तुम्हाला सेटल करणार आहे? काहीच नाही. तरी सुद्धा आज माझ्या विरोधात असं षडयंत्र ट्रोलिंग चालू केले. योगेश केदार आतमध्ये चला म्हणला, कसा पाटलाने कोल्ला. अरे बाबा मला कोल्ला काय काय, त्याच्या आधी पाटील काय म्हणत होते, तुम्ही मीडिया समोर काय पण बोलता. मी तर काही पण बोलत नव्हतो. म्हणलं जर तुम्हाला मीडिया समोर बोलायचं ऐकायचं काय नसेल तर मग बसू थोडस. आपण प्रसाद लाड सोबत बसतोय का नाही आतमध्ये? कोण आहेत प्रसाद लाड? मोठे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, मराठा समाज प्रतिष्ठित नाव आहे. ते देवेंद्रजींच्या जवळचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्यासोबत आपण मांडीला मांडी लावून जेवतो, सरपंचाच्या घरात जाऊन आतमध्ये बसतो. मी तेवढा मोठा नाही हो, नसेल माझ्यापाशी, पण माझ्यापाशी लढण्याची ताकद आहे, एकत्र येण्याची ताकद आहे. तुम्ही अपमान केला तरी जवळ आलो आम्ही. तो विषय माझ्यासाठी व्यक्ती म्हणून महत्वाचा नाही, समाज महत्वाचा आहे. माझा समाज जो संघर्ष करायला लागला ना, त्यांच्यासाठी काहीतरी सुटावं. आणि मीच तुम्हाला सांगत आहे, हे समाजानं दूध तापवायला ठेवलेलं पातेलं आहे. दूध प्रत्येकानं चेंबोलं भरून कोण देत असेल, कोण अर्ध लिटर देत असेल, कोण लिटर त्यात द्यायला लागले, कोणी जाळ लावत असेल खालून तापवण्यासाठी. ते लेकरं येणाऱ्यासाठी, त्यांना पाजवायसाठी म्हणून ते दूध तयार आहे. योगेश केदार हा त्या दुधातली साखर व्हायचा प्रयत्न करतोय, मीठ व्हायचं कधी योगेश केदारच्या रक्तात नाहीये. हे आंदोलन ह्याचं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न आहे माझा. मी आंदोलन फोडावं म्हणून जे काय म्हणून जरांगेच्या लोकांच्या जवळपासचे लोक म्हणतात की योगेश केदार आता फूट पाडायला आलाय, तसलं माझा हेतू नाही. समाजालाही कळाले, दादांनाही ते माहिती आहे. म्हणून दादाला आता ते कधी समजून घेतील हा प्रश्न आहे. हा मला अजून एक म्हणले की तुम्ही बंदराड का, वाल्मिक कराड सोबत रात्री बसतोय आपण. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत इलेक्शनचं एवढं वातावरण असताना तुम्ही रात्रीने चर्चा केला, 2-3 महिन्यांनी सांगताय की त्या गोंगडे बैठकांच्या आधी माझ्याकडे आलता पाया पडला होता म्हणून.
आम्ही काय असं दोष केले हो? उघड जाहीर तिथे बाळासाहेब भवनमध्ये आलतं ते कोणते लक्ष्मण हाके आणि तो हे त्यांचा विरोधही केला. त्या वाघमारेनं आमच्या मातामाऊलीवर केला. माझ्या एवढा निषेधच कोणी केला नाही. अरे ह्या दलिंदर लोकांना ठोकला पाहिजे. ज्यानं ठोकल त्याचं केस लढायची तयारी आम्ही ठेवलं वाघमारेसारखे. कुणीही मातामाऊली असू दे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोण आहे त्यानं माझ्या जातीच्या मातामाऊल्यांच्या विरोधात बोलला का नाही ठोकणार. आम्हाला गाठ पडला तर मी ठोकणार. आम्ही एवढं असताना स्वच्छ राहणारे माणसं असताना तुम्ही काय म्हणता योगेश केदार पक्ष कार्यालयात बसून काल माझ्या समोर बसले आणि बोललेत पाटील षडयंत्रकार हा पक्षाच्या मराठा समाजा विरोधात षडयंत्र चालू आहे. तेही सहन केलो का आम्ही म्हटलं असतं ना की तुम्ही वाल्मिक करारासोबत आणि धनंजय मुंडेंच्या सोबत जे तुम्ही सांगता की हे आपले दुश्मन आहेत तुम्ही त्यांच्यासोबत आतमध्ये बसून चर्चा केला ते षडयंत्र आहे असं मी कधी बोललो का? आम्ही इलेक्शन मध्ये तुम्ही त्याचं त्या घोंगडी बैठकीत जाऊन त्यांच्या विरोधात बोलू नका अशी त्यांची विनंती होती. तुम्ही त्याला मान दिला धनंजय मुंडेंच्या विनंतीला. तुम्ही एक शब्द बोलला नाही. तिथे मराठ्यांचे पोरं विरोधात लढणार होते तो देशमुख त्यांची बाजू आपण घेतलेली नाही असा आम्ही संदर्भ जोडलो नाही जोडलो. आमचं म्हणणं आहे की मनोज दादा हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. चुकलं असं एखादी गोष्ट तरी आपण पडदा घालून त्यांचं पुढे नेलं पाहिजे असं आमची भूमिका आहे सामान्य मराठा म्हणून. पण आम्हाला तुम्ही कितीदा डिमीन केलं तरी मराठ्यांना काय खरं आणि काय खोटं सांगायची जबाबदारी आमची आहे. आम्ही ते सांगणार कारण हा चळवळीतला लढा उभा करण्यासाठी आम्ही सुद्धा रक्ताचं पाणी केलेलं आहे. चिखलात झोपलोय लोकांचे अपमान सहन केले तुमचा सुद्धा सहन केलेला आहे. आम्हाला ते काही घेणं देणं नाही. तुमचे हात बळकट व्हावेत ह्यासाठीच प्रयत्न करणार. तुम्हीच पुढे व्हा तुम्हीच नेता राहा तुम्हीच समाजाला यश मिळवून द्या. पण खरं काय ह्या गोष्टीनं आपण पुढे गेलं पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे. आम्हाला तिथं नेता व्हायचं नाही. आम्ही काल सुद्धा खाली जाऊन बसायची तयारीत मी आलो होतो. खाली पाठीमागे बसत होतो. समाज बांधवांनी म्हटले की नाही नाही योगेश दादा इकडे या तुम्ही इकडे या इकडे या. सगळ्यांनी उठून म्हटले. माझे माझ्या समाजामध्ये विश्वास आहे माझ्यावर प्रेम आहे लोकांचं. फक्त आम्ही पुढे पुढे करत नाही. आम्हाला तुमच्याकडनं काही प्रसिद्धी नको आहे तुमचं काही नको आहे काही नको. नक्कीच. मात्र काल जरांगे पाटलांसमोर तुम्ही जे काही मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिथे उपस्थित असणाऱ्या समाजाचं काय मत आहे हे तुम्ही जाणून घेतलं का की नेमकं समाजाला तुमच्याबद्दल काय वाटतं? नाही समाजाचं प्रेम आहे एवढं मात्र मला लक्षात आलं. तिथं असणाऱ्या खूप लोकांच्या नजर दिसत होती की अरे मनोज जरांगे पाटील आणि योगेश केदार एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. आपल्या समाजासाठी लढणारे हे दोन हिरे आहेत असं लोकांचं मत आहे. लढणारे हिरे आहेत हे म्हणजे दोघं जण एकत्र आले ती फार चांगली गोष्ट आहे. समाज बांधवांची इच्छा आहे की एकत्र यावून लढावं. माझी ती भावना होती ना एकत्र जाण्यासाठी ते लढण्यासाठीच आम्ही आपलं मत व्यक्त करण्यासाठी आलो. त्यांनी विचारलं आणि त्यांनी सुद्धा मान दिला मला. मतभेद होतात बैठकीमध्ये छोटं मोठं इकडे तिकडे चालतंय. जरांगे पाटला नाही चालतंय. मराठ्यांची बैठक रक्त आमचं सगळ्यांचं गरम आहे. गरम रक्ताची माणसं इकडं तिकडं काहीतरी होणार आहे आणि तेही बोलले मला काय त्याचं वाईट वाटत नाही. पण हेतू आता आमचा असा आहे की बाबा एक शेवटचा जर लढा होणार असेल तर ते योग्य मागणीसाठी व्हावा. आझाद मैदानावर जाऊन आपण बसलं पाहिजे. आंतरवली सराटीमध्ये जे काही बसायचं आहे ते थोडंसं धोरण त्यांनी आज बी चेंज करायला पाहिजे. आणि आझाद मैदानमध्ये जसं ह्या जी लोकांनी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा असं ठरवलं आणि घेऊन दाखवला. एकच मागणी ठेवली घेऊनच दाखवला. तसं आता आपण एकच मागणी करायची की मराठ्यांना 50% आत ओबीसी मध्ये आरक्षणच पाहिजे. एक मागणी घेऊन आपण आझाद मैदानाला जायचं मैदान सोडायचं नाही. त्याच्या अनुषंगाने असलेल्या जी काही वैचारिक मांडणी करायची जबाबदारी आमची आहे. पण दादा आता तुम्ही म्हणताय की आता एकच मागणी घेऊन आपण जायचं. मात्र आता ओबीसी समाज जो आहे तो देखील 1 सप्टेंबरला चलो मुंबईचा त्यांनी नारा दिलाय आणि ते देखील मोठ्या संख्येने मुंबईमध्ये जाणार आहेत. तर त्यामुळे कुठेतरी या मराठा आरक्षणाला त्याचा धक्का लागून म्हणजे त्याचे पडसाद याच्यावर पडू शकतात का? नाही बघा ओबीसी समाज बांधवांच्या जे काही भावना असतील भूमिका असतील त्या समजून घेणं आमचं बी काम आणि त्या बऱ्यापैकी मी समजून घेतो. त्यांच्या मनातल्या शंका दूर करण्यास सुद्धा आमची भूमिका आहे. आम्ही करू भविष्यामध्ये. हा जी काही मध्ये एकमेकांच्या विरोधात उभा राहण्याचा जो विषय आहे दोन्हीकडनं जी काही स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने झाले ह्यांनी त्यांच्या नेत्याला बोलायचं त्यांनी ह्यांच्या नेत्याला बोलायचं ह्यांनी त्यांच्या जातीला बोलायचं त्यांनी ह्यांच्या जातीला ह्यांनी त्यांच्या मातामाऊल्यावर त्या वाघमाऱ्यासारख्याने टीका करायची मग तिकडनं त्यांच्या मुलीच्यावर टीका करणं ह्याच्यातनं काही गैरसमज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत. पण हे फार काळ राहणार नाही माझा विश्वास आहे मला. आणि तेवढी नीतिमत्ता तर आमची आहे. आम्ही ओबीसी मध्येच आरक्षण मागू पण आम्ही भुजबळांना सुद्धा कन्व्हिन्स करण्याची धमक ठेवतो. आम्ही ओबीसी मध्येच आरक्षण मागू. आम्ही बबनराव तायवाडे साहेबांना सुद्धा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न ठेवू. आम्ही ओबीसी मध्येच आरक्षण मागू जे आमच्या विरोधात दररोज चव करायला आहेत आमचे लक्ष्मण हाके त्यांना सुद्धा कन्व्हिन्स करायची धमक आम्ही ठेवू. आज त्यांनी विरोध करायला का नाही आम्ही त्यांच्या चुकीच्या मुद्द्यावर विरोधच करणार. आमच्या विरोध ससाने असू द्या मंगेश ससाने त्यांना सुद्धा त्यांचं मनातल्या शंका काढायची धमक आमच्या काय आम्ही अभ्यास करू. आपल्याला हा महाराष्ट्र जातीपद्धती विभागून टाकायचा नाही इसकडायचं नाही आपल्याला महाराष्ट्र कुठेतरी जोडायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला
शाहू फुले आंबेडकरांनी घडवलेला, वारकऱ्यांनी घडवलेला ह्या महाराष्ट्राला आपल्याला एकत्र ठेवावं लागणार आहे. बहुजनांना एकत्र आपल्याला ठेवावं लागणार आहे. या बहुजनांची मोठ आणि मूठ एकत्र ठेवावी लागणार आहे. आरक्षणाचा आमचा मराठ्यांचा जो विषय आहे तो ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे. ओबीसीच्या भावना आमच्यासारख्याने समजून घेऊन त्याला उत्तर काढण्याचं कुठंतरी हा येईल, आज नाही ती परिस्थिती मला माहिती आहे, एक दिवस येणार आहे. अहो मराठवाड्यामध्ये आमच्या नामांतराच्या वेळेस 350 हत्या झालेल्या आहेत एक दुसऱ्या समाजाच्या, पण तो सुद्धा मिटला. दलित आणि मराठा एकत्र बसलेत. काही गोष्टी काळ जावा लागतोय. काळ गेल्यानंतर काळ आपोआप उत्तर देणार आहे. आणि मराठा आणि ओबीसी ही तर गाव गळ्यात एकत्र राहिले लोक आहेत हो. ह्यांच्यातले मतभेद सुद्धा काल परवते मिटणार आहेत. आरक्षण अंमलबजावण्याचे धोरणं चुकले 1990च्या आसपास, म्हणून हे सगळं आज वित्तुष्ट चाललंय. आज राज्यकर्त्यांच्या समोर सुद्धा संधी आहे त्या चुका सुधारून घेण्याची. तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे चुका सुधारून घेण्याची. तर ते आपण अपेक्षा करू. हे काय गोष्टी तुम्ही म्हणालात की मी जरांगेंना म्हटलो की 5 मिनिटं आपण बोलूया, त्यावेळेस त्यांनी नकार दिला की मी बंद दाराच्या आड येणार नाही. मात्र त्यावेळेस ते कदाचित काही रागात असतील किंवा काही विचारात असतील. मात्र यानंतर आता जरांगेंकडे पुन्हा एकदा चर्चेसाठी काही जाणार आहे का, की बाबा असं नाही आपल्याला असं करायला पाहिजे, यासाठी पुन्हा एकदा जरांगेंची भेट घेणार आहे का तुम्ही? नाही, 100% तिथे एक दत्ता कानवटे म्हणून एक पत्रकार होते. दत्ता कानवटेंना असं वाटलं की आता हा योगेश केदार आता जर बोलले मीडियामध्ये, मला प्रेस घ्यायची, सगळ्या लोकांच्या पत्रकारांची इच्छा होती की योगेश केदार तिथंच प्रेस घ्यावी, बोलायला पाहिजे आम्हाला. पण मी म्हणलं नको, कशाला विनाकारण. नारायण पाटील बोललेत का नाही, नेतृत्वानं बोलले, आपल्याला जे काय मांडायचं ते मांडलो आणि आम्ही निघालो. दत्ता कानवटेची विनंती होती की तुम्ही दादा 5-6 दिवसांनी मी तुमची भेट घालवतो, तुम्ही आता बोलू नका प्रेसला. काही प्रेसवाल्यांची इच्छा आहे सगळ्यांची, तुम्ही काय बोलताय इच्छा आहे आम्हाला. ते आता म्हणलं समाजाला सिनियर पत्रकार आहेत. मी म्हणलं नको द्यायला, कशाला आपण बाहेर द्यायचे. मग आता घरी चाललो होतो तिकडनं, आता चाललोय मी. मग तुम्ही अडवलं, तुम्हाला प्रेस बाईट द्यालोय. तर नक्कीच आपण बघतोय की मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांसोबत आणि काल तुम्ही जो प्रश्न केला ताई की जाणार का तुम्ही जरांगे पाटलांकडे, नक्की जाऊ. समाजाच्या हितासाठी आम्हाला काहीही वाटत नाही. काल सुद्धा अपमान झाला तरी काय वाटत, परत एकदा जर जायची वेळ आली का नाही आपण ते जाऊ. आणि समाजाचा हा लढा कशा पद्धतीने यशस्वी होते, कायदेशीर, मी वकील आहे त्यामुळे मी सांगू शकतो, आंदोलक आहे त्यामुळे मी आंदोलकाची भूमिका, सरकारमधून सरकारची भूमिका बघितलेला आहे, सुप्रीम कोर्टातले मी केसेस बघितलेला आहे, त्यामुळे अनुभव आहे. आम्ही काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करू, वारंवार सांगायचा प्रयत्न करू. नाही ऐकले तर शेवटी समाजाचं आमच्या दुर्भाग्य मानावं आणि आम्ही घरी बसू. तर नक्कीच मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांच्या चर्चेमध्ये नेमकं जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली हे अभ्यासक स्वतः योगेश केदार यांनी आपल्याला माहिती दिलेली पाहायला मिळते. प्रियंका परदेशी, story.com, पुणे.